नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजची माहिती खूपच जास्त महत्त्वाची असणार आहे। कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून मे महिन्याच्या दिव्यांग पेन्शन हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार उद्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पण इथे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न आहे की आमच्या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या थकीत अनुदानाचं काय झालं, आमचे थकीत अनुदान मिळणार की नाही। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संबंधित संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागामार्फत दिली जाणारी दिव्यांग पेन्शन योजना आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर केलेली होती। मात्र विभाग बदलल्यानंतर संपूर्ण माहिती आणि डेटा व्यवस्थित उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, पण अनेक लाभार्थ्यांचे हप्ते अडकून राहिले। विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये तहसील कार्यालय स्तरावर काही अडचणी किंवा कागदपत्रांची समस्या आहे, अशा लोकांचे पैसे अजूनही प्रलंबित आहेत। त्यामुळे त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि मे महिन्याच्या हप्त्यावरही परिणाम होऊ शकतो। पण इथे एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। मागील महिन्यात जवळपास 5 लाख लाभार्थ्यांचे पैसे डीबीटी प्रक्रियेमध्ये तांत्रिक कारणांमुळे रिटर्न गेले होते। म्हणजेच लाभार्थी पात्र होते, सर्व माहिती योग्य होती, पण टेक्निकल किंवा डीबीटी सिस्टीममधील अडचणींमुळे पैसे खात्यात जमा होऊ शकले नाहीत। आता अशा लाभार्थ्यांसाठी आयुक्त कार्यालयाने पुन्हा एकदा निधी डीबीटी प्रणालीकडे पाठवलेला आहे। म्हणजेच ज्यांचे पैसे फक्त तांत्रिक अडचणींमुळे अडकलेले होते, अशा लाभार्थ्यांना आता एप्रिल महिन्याचा थकीत हप्ता मिळण्याची शक्यता आता वाढलेली आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील वितरणामध्ये सुमारे 3.5 लाख लाभार्थ्यांना पैसे मिळाले होते, पण आता ही संख्या वाढून जवळपास 5 ते 5.5 लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांच्या प्रकरणांमध्ये तहसील कार्यालय स्तरावर प्रॉब्लेम आहेत, त्यांना अजूनही हप्ता मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते। पण दुसरीकडे ज्या लाभार्थ्यांचं सर्व काही व्यवस्थित असून फक्त डीबीटी किंवा तांत्रिक कारणांमुळे पैसे रिटर्न गेले होते, अशा लाभार्थ्यांना अतिरिक्त मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आता अंतिम निर्णय डीबीटी विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे। आयुक्त कार्यालयाने त्यांचे कामे पूर्ण केल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे ते स्पष्ट होईल। परंतु मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही, NPCI मॅपिंग पूर्ण झालेलं नाही किंवा बँक खाते निष्क्रिय झालेले आहे, अशा लाभार्थ्यांचे पैसे पुन्हा अडकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। म्हणून प्रत्येक लाभार्थ्याने तात्काळ आपल्या बँकेत जाऊन आधार सीडिंग, NPCI लिंकिंग आणि खाते सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। कारण अनेक वेळा फक्त छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे महिन्यांचे हप्ते थांबून राहतात। तसेच काही लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चुका असल्याच्याही तक्रारी समोर आलेल्या आहेत। त्यामुळे अशा चुका असल्यास त्या लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये किंवा संबंधित विभागामध्ये जाऊन दुरुस्त करून घ्या। सध्या प्रशासन स्तरावर लाभार्थ्यांचा डेटा अपडेट करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे काही ठिकाणी हप्ते उशिरा येऊ शकतात, पण ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि माहिती पूर्णपणे योग्य आहेत, त्यांना उद्यापासून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाल्यानंतर ही माहिती तुम्हाला सर्वात आधी समजावी। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा आणि अजूनपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केले नसेल तर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।